राम राम मित्रांनो, मी आलो होतो वेरूळला आणि माझ्याबरोबर गोट्या पण होता. आम्ही कशासाठी आलो होतो सांगतो तुम्हाला, तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर आपल्या गोट्यापाशी हे भोपत होतं ना, आपल्याकडे गेला नव्हते हो, कशासाठी हे सांगतो तुम्हाला. तरी ते एवढं भारी गणपतीचं मंदिर होतं, म्हणलं दर्शन तर घेऊन तो जाता जाता आता मंदिरात आलो. आपल्या गणपतीचं दर्शन घेऊन टाकलेलं आहे आणि मंदिराच्याच पाठीमागे आले का आपला एवढा भारी नाथाश्रम आहे. आणि आपल्या नाथाश्रममध्ये आलं की एवढं भव्य आणि दिव्य नाथाचं मंदिर आहे ना. आणि मंदिरामध्ये नाथाची मूर्ती जरा बघितली ना, असं वाटतं साक्षात नाथ बाबाच बसलेला आहे काय कोणी ते. आणि इथं मंदिरामध्ये पण एक तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एवढी भारी मूर्ती आहे ना. आणि इथं मंदिरामध्ये जरा बघितलं ना, नाथांचे एवढे भारी फोटो आहे ना, असं वाटतं बघतच राहावं. आणि आपले नकुलजी महाराज इथं उभे होते. आणि इथं बाहेर तुकाराम उभा होता, म्हणलं बाई ऐका मध्ये हो म्हणे आहे. आणि इथं मध्ये आमच्या गुरुवर्य साधू अक्काताई महाराज बसलेले होत्या. आणि इथं पुढे अजून 2 साधू संत बसलेले होते. आणि इथं मध्ये माझ्यासोबत आबा बसलेले होते भाऊ. आणि आम्ही लगेच आमच्या अक्काताई महाराज सोबत कृष्णेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो. आणि वेरूळ येथील महादेवाचं मंदिर 12वे ज्योतिर्लिंग आणि शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते. लगेच इथं मध्ये आलो, महादेवाचं दर्शन घेतलं. आणि इथं बाहेर आलो, बाहेरून महाराजांचं दर्शन घेत होतं. ही श्रावण महिना असल्यामुळे मंदिरामध्ये गर्दीचं खूप होती. तर मित्रांनो, मी आणि भाऊ इकडे कुंडापाशी आलो होतो. आणि ते भोपदानी गेला ना, आम्ही पाणी नेण्यासाठी आणलो होतो. आणि इथे जर मंदिर बघितले, मंदिर एकूण 8 आहे. आणि सर्व मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे. आणि या कुंडाची रचना आल्या यांनी केलेली आहे. आणि या कुंडाची रुंदी 185 फूट आहे आणि खाली पण 185 फूट आहे. तर लगेच खाली आलो ना, आपली गॅलन भरून घेतली पाण्यामध्ये. इथून पाणी भरून घेतलं आणि 8ही मंदिरामधल्या पिंड्याला पहिले पाणी टाकून घेतलं. रेड 12 वाजता आपण भोपळा गॅलन भरून घेतली, लगेच निघलो घराच्या दिशेकडे. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कुठून बघता ते पण सांगा.